17 नोव्हेंबर 2020. सकाळचे 5:30 वाजले होते. संजूचा शोध अजूनही सुरू होता. गावाबाहेर सेटपालच्या शेताजवळ काही लोक पुन्हा एकदा गेले. शेताच्या कडेला पेंढ्याचा ढीग होता. त्याच्याजवळ एक चप्पल पडलेली दिसली. आईला ही चप्पल आहे ना संजूची वाटते. हो, संजूची चप्पल वाटते, एक गावकरी म्हणाला. लोकांनी पेंढा बाजू करायला सुरुवात केली आणि काही सेकंदातच सगळे हादरले. पेंढ्याखाली संजूचा मृतदेह होता. गळ्यावर दाबाच्या स्पष्ट खुणा होत्या. तो गळा दाबून मारण्यात आला होता. कोणीही काही क्षण बोलू शकलं नाही, कारण ते सगळं बघून सगळे थक्क झाले होते. संजूचा मृतदेह सापडल्याची बातमी घरी पोहोचली आणि एकच गोंधळ उडाला. आई रडत जमिनीवर बसली. वडील काहीच न बोलता उभे होते. संजूचा भाऊ गणेश म्हणाला, माझ्या भावाला कोणीतरी मुद्दाम मारलाय. गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं, काल रात्री संजू गुड्डू सोबत जाताना दिसला होता मला. पण गुड्डू कुठेच दिसत नव्हता. तो घरीही नव्हता आणि गुड्डूचा फोनही बंद होता. सिधोली पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जगनारायण पांडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाहिला आणि म्हणाले, हा अपघात नाहीये, गळा दाबून खून केलाय. हा प्रकार वेगळ्या समाजांशी संबंधित असल्याने गावात तणाव निर्माण करण्याची शक्यता होती. त्यामुळे गावात PSC तैनात करण्यात आली. इन्स्पेक्टर पांडे यांनी गणेशची तक्रार नोंदवली. गुड्डू, सेठपाल आणि इतरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तक्रारीत सांगितलं गेलं की संजूचा मोबाईल आणि 80,000 रुपये गायब आहेत. संशय अधिक गडद होतो. पोलीस तपास करत असताना एक गोष्ट स्पष्ट होत होती. संजू शेवटचा गुड्डू सोबत दिसला होता आणि गुड्डू गायब होता. इन्स्पेक्टर पांडे यांनी मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्या, पण संजूचा फोन बंद होता. संजूचा फोन बंद होता, पण शेवटचं लोकेशन नियामतपूर परिसरात दिसत होतं. नियामतपूर. साळुंके, गाडी काढा. 21 नोव्हेंबर 2020 सकाळी 10 वाजता. नियामतपूर जवळ पोलिसांनी गुड्डू आणि त्याचे भाऊजी आकाश यांना ताब्यात घेतलं. झडती घेतली असता गुड्डूकडे संजूचा विवो मोबाईल सापडला. इन्स्पेक्टर पांडे म्हणाले, गुड्डू, खरं खरं सांगायचं, टाइमपास अजिबात करायचा नाही. हा मोबाईल कुठून आला? गुड्डू काहीच बोलला नाही आणि दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ठाण्यात सुरुवातीला दोघेही काहीच बोलायला तयार नव्हते. इन्स्पेक्टर पांडे यांनी पुरावे समोर ठेवले. मोबाईल, कॉल डिटेल्स आणि साक्षीदार. थोड्या वेळानंतर आकाश खचला. तो म्हणाला, माझी बायको प्रीती संजूशी बोलायची. मी तिला खूप वेळा सांगितलं, पण ती माझं एक ऐकत नव्हती. रोज भांडणं आमच्यात रोज भांडणं व्हायची त्या गोष्टीवरून. पण तिने माझं कधी ऐकलंच नाही. पुढे गुड्डू बोलला, भाऊबीजेच्या दिवशी भाऊजीने सांगितलं की ते प्रीतीला, म्हणजे माझ्या बहिणीला, घटस्फोट देणार आहेत. तेव्हा मला असं वाटलं की यामध्ये भाऊजींचं आणि माझ्या बहिणीचं काय चुकलंय ना. संजू हटला तर सगळं काही संपेल, सगळं काही नीट सॉल्व्ह होईल. म्हणून मग 16 नोव्हेंबरच्या रात्री मी संजूला बोलण्याच्या बहाण्याने सेटपालच्या शेतावर नेलं. भाऊजी, आपला आकाश भाऊजी आधीच तिथे लपून बसलेला होता. संजूला काही संशय येण्याआधीच आम्ही दोघांनी मिळून तसा गळा दाबला आणि काही मिनिटातच संजूचा
श्वास थांबला. कुठे लपवायचं काही कळलं नाही म्हणून आम्ही त्याची बॉडी पेंढ्याखाली लपवली. मोबाईल मी घेतला आणि काय ते 80,000 ते सगळं खोटं आहे. मला वाटतं ते तपास भरकवण्यासाठी फक्त कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल. पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केल्यानंतर त्यांनाही गुड्डूचं बोलणं पटलं. त्याच्या मृत्यूचं खरं कारण होतं संशय, नात्यांमधला ताण आणि तथाकथित इज्जत. पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया करून गुड्डू आणि आकाश यांना कोर्टात हजर केलं. पुरावे आणि कबुली जबाबाच्या आधारावर दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. आता कायदा आपलं काम करत होता, पण यामध्ये प्रीतीचं आयुष्य, या सगळ्यात प्रीतीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. पतीचा संशय, प्रियकराचा मृत्यू आणि समाजाची नजर. ती गुन्हेगार नव्हती, पण तिला शिक्षा भोगावी लागली एकटेपणाची. ही कहाणी सांगते की संशयाने नातं तुटतं, संवादाने नातं वाचतं. इज्जतीच्या नावाखाली घेतलेला हिंसक निर्णय कधीच योग्य ठरत नाही. वेळेत बोलणं, समजून घेणं आणि कायद्याचा मार्ग स्वीकारणं हेच योग्य उत्तर आहे. एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मित्रांनो, आजची क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काय वाटतं? ह्या गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी आपण समाज म्हणून काय काय करायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कथाकार कमलाकर.